नेल्या या वर्षी ना आपण तिघं लग्न करूनच टाकू, काय वाटतं? अरे करावंच लागन. तिचं झालं ना कोणी पोरगी येत नाही. हा लग्न करावंच लागन यावर्षी. आपण आहे ना अरेंज मॅरेज करू. अरे अरेंज मॅरेज मध्ये किती खर्च येतो? 10-15 लाख रुपये ना नुसते लागणार लागते. आणि पोरगी म्हणते फ्लॅट पाहिजे, नोकरी पाहिजे, कुठून आणायची तिला? नाही अरेंज मॅरेज नको भाऊ. मग आपण आहे ना लव्ह मॅरेज करू. हा ए बाबा लव्ह मॅरेज नको रे. त्या पुरीला ना आपल्या आधी सगळे लपडे माहित आहेत. पाहुण्या रावड्याचे ना घालून पाडून बोलती, उन्ह धुणं काढती, इज्जतच ठेवीत नाही आणि आपल्याला काय बोलता येत नाही. लव्ह मॅरेज नको, तू दुसरं काय बी बोल. मग आपण आहे ना एखादी डोंगरा खोंगरातली घेऊन येऊ. हा म्हणजे आयुष्य तिला समजून सांगण्यातच घालावं लागेल. बाई असं नाही, बाई तसं नाही, बाई असं नाही. नको भाऊ ती पण. मग ऋषा आपण एखादी ना दुसवट्याची बाई करू. तिचं आहे ना पहिलं लग्न झालेलं असन आणि तिला अनुभव पण असन. संसार कसा करायचा, काय करायचं, कसं सांभाळायचे लेकरं सगळं माहिती असेल तिला. काय करायचंय तिच्या अनुभवाचं आपल्याला सांग बरं. अरे तिचं वय काय, आपलं वय काय, तू सांग बरं. ती आजी वाटते ना आपल्या सोबत. नको भाऊ. गप्पा तुम्ही दोघं. तुमच्या दोघांची लग्न ना या आयुष्यभरात तर होणारच नाही. तुम्ही ना आयुष्यभर संडेच राहणार आहे. नेल्या बघितलं नाही सोन्या किती निगेटिव्ह आहे. हा ना राव भाऊ एवढा काऊन निगेटिव्ह राहू राहिला. आज सोबत राहतो का भाऊ? याच्यामुळे आपले लग्न व्हायलाच माहिती का? हा ना राहतो का जाऊ परत दिसू नको मला.